धाराशिवच्या कळंब नगर परिषदेचे ठाकरेंचे 9 नगरसेवक भाजपात, ठाकरेंचे नगरसेवक विकासासाठी भाजपात आले. राणा जगजितसिंह पाटलांनी असं म्हटलंय. धाराशिवचा विकास भाजपच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो, म्हणून पक्षप्रवेश. जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही काम करतोय, असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय. आज सोलापूरमध्ये कळंबचे नगरसेवक जे आहेत, उभाटामध्ये ते होते. ते भारतीय जनता पार्टीमध्ये आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा प्रवेश होणार आहे. हे सर्वजण आमचे जुनेच सहकारी आहेत आणि कळंब आणि धाराशिव जिल्ह्याचा विकास हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो याची त्यांना पूर्ण खात्री असल्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अधिक ते बोलतील, पण मी म्हटल्याप्रमाणे हे सर्व माझे जुनेच सहकारी आहेत. राणा जगजितसिंह पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. धाराशिवच्या कळंब नगर परिषदेचे ठाकरेंचे 9 नगरसेवक भाजपात, ठाकरेंचे नगरसेवक विकासासाठी भाजपात आले, असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे. धाराशिवचा विकास भाजपच्या नेतृत्वाखाली होऊ शकतो, म्हणून हा पक्षप्रवेश झाला, असं देखील वक्तव्य त्यांनी केलेलं आहे. एवढंच नाही तर जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही काम करतोय, असंही राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलेलं आहे. ठाकरेंसाठी हा मोठा धक्का आहे, कारण ठाकरेंचे नगरसेवक विकासासाठी भाजपात आल्याचं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटले. 9 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि विकासासाठी भाजपात हा प्रवेश झालेला आहे, असं राणा जगजितसिंह पाटील यांनी म्हटलंय. तर आमचे प्रतिनिधी सागर सुरवसे आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत. सागर, आपण पाहतोय ठाकरेंसाठी हा मोठा धक्का. हे नगरसेवक तुमच्या आसपास आहेत का? नेमका हा प्रवेश विकासासाठी झाला असं म्हटलं जातं, काय सांगाल? विषयाला आपण पाहिले, खरं तर शिवसेना ठाकरे गटाचे कळंब नगर परिषदेचे जवळपास 9 नगरसेवक आहेत आणि काँग्रेसचा 1 नगरसेवक, असे एकूण 10 नगरसेवक जे आहेत ते आज भाजपमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. खरं तर काही वेळातच हा प्रवेशाचा देखील कार्यक्रम पुन्हा एकदा पार पडतोय. मात्र असं असलं तर यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना ठाकरे गटाला हा धाराशिव जिल्ह्यातला दुसरा धक्का आहे. यापूर्वी ओमराजे निंबाळकर हे देखील शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेले होते आणि त्यानंतर आता हे 9 नगरसेवक जे आहेत ते आता ठाकरे गटामधून या ठिकाणी शिवसेना शिंदे गटामध्ये जात आहेत. खरं तर महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये यापूर्वी खरं तर त्यांचं नेतृत्व जे आहे ते ओमराजे निंबाळकर हे करत होते आणि मल्हार पाटील जे आहेत त्यांच्या मते खरं तर त्यांचं नेतृत्व दुसऱ्या पक्षात गेल्यामुळे त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून या पक्षामध्ये भाजपमध्ये ते प्रवेश करतायत असं देखील खोचक टीका केलेली होती. त्यामुळे हा दुहेरी धक्का जो आहे तो ओमराजे निंबाळकरांना देखील मानला जातोय आणि दुसरीकडे ठाकरे गटाला म्हणजेच कैलास पाटलांना सुद्धा मानला जातोय. त्यामुळे एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यातली जी राजकीय समीकरणं आहेत ते आता बदलताना आपल्याला या पार्श्वभूमीवरती पाहायला मिळत आहेत. त्यामुळे आगामी काळात कशा पद्धतीनं आणखी पक्षप्रवेश ठाकरे गट असेल किंवा इतर पक्षातून काही नेते भाजप. नक्कीच धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी.